तिथून येतो आणि ते इथले बाबा आहेत ते मेंढरांना आपल्या बकऱ्यांना वगैरे घेऊन येतात आणि ते बकऱ्या मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एक 14 15 तरी आहेत आणि बाबा तिथे असतात नेहमी. सुतारकोंडावरचे किती वर्ष झाली? 8-9 वर्ष बकरी सांभाळताय. एवढीच आहे की एवढीच आहे? अच्छा अच्छा. दररोज तुम्हाला बघतो तिकडे असताना कधी त्या साईडला? तिकडे असतं इकडे असतं वर असतं इकडे तिकडे वरनं आल्या ना ती घरात ना तिथं इकडे वर येतात खाली येतात. इकडे तरीगण झालाय ना त्यामुळे इकडे येऊन रमतात. दररोज बघतो. तुमचं वय किती आता आहे? आता माझा 75 आहे. 75 वय आहे. हेच काम करताय? हे दुसऱ्या काम. तुम्ही स्वतःची आहे? स्वतःची आहे ना? स्वतःची. चालेल, थँक्यू. बाबांनी थोडीशी मुलाखत पण दिली मित्रांनो. आता आपण जाऊया. मित्रांनो जवळजवळ एकादशीपासून पावसाने जी हजेरी लावली आहे त्यात पाऊस का जायचं काय नाव घेत नाही. जायचं म्हणजे कमी व्हायचं काय नाव घेत नाही. जायला नाही पाहिजे. आपली शेतीवितीची कामं काय काय ठिकाणी चालू आहेत अजून पण कमी होत नाही आहे. खूप सगळीकडे पाणी वगैरे भरलं आहे. मुसळधार पाऊस पडतो आहे दापोलीमध्ये सगळीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आता तो दुपारपासून जो सुरू झाला आहे एक जवळजवळ अर्धा तास झाला पाऊस जोरात चालू आहे ह्या स्पीडमध्ये. मित्रांनो पावसाने जे धुमाकूळ घातला त्याचं उदाहरण तर हे बघा काय पाण्याची फौज आहे. पाणी कुठल्या स्पीडनी पाणी येतोय. असा जर पडत राहिला तर मला वाटतं मागे जी घटना घडली दापोलीमध्ये पाणी ते तिरस्कार नगर जे भरलं होतं तसं भरायला काही वेळ लागणार नाही. ठप्प केलं झालं काम. रिक्षावाल्या जागेवर आहे टेम्पोवाले पण जागेवरच आहे सगळे. आलं होतं कुठे आहे? आलं होतं इथं मला विचारला माझ्या झोपला. मग काय पण झोपली कुठे जागा गेलं आलो होतं इथं ती गाडी घेऊन गेला. कुठली ॲक्टिवा बनवलं होतं? मग मला हाक नाही फोन पिन नाही केला नि बा. मला म्हणत होतं तुम्हाला कोथिंबीर पाहिजे काय सुधाकरच्या बायकोला कोथिंबीर आणून द्या जातोय का सध्या कोथिंबीर झाले 8 रुपये किती झाली ना कोथिंबीर? हा ती इथं भेटते मी त्यांच्याकडे झाली कोथिंबीर. पाणी बघा हे बघा हे इकडून याला मार्ग नाही तिकडून पाणी. आपली गाडी बुडली गाडीपर्यंत पाणी आलं की काय? माझा माल एकदमच संपवला भाय. माल मी संपवला आता मी उद्यापासून शहर जाते. म्हणजे उद्या होय सगळे आंबे घेऊन जा. तुम्हाला गाडी कुठली आहे? हा खराब झालाय गाडी कुठली आहे उद्या जायला मुंबईला? मी जाणार मुंबई गाडी चालत पण जाईल. मुंबई पाणी भरलंय बा खेड्यात. खेड्यात पाणी भरलं भरला तर काय मग कुठून जाणार आहे? ते आंबे नाही पोरगेला. पोरगेला आंबे देतात आंबे देतात पोरगेला आंबे देतात. आता सफरचंद मी हे तेवढं 2 वस्तू आहे संत्री लागतील संध्यापर्यंत. संध्यापर्यंत लागतील. डोंगरे काकांनी दिले आंबे दिलेत. हे जे आंबे दिले ते आपल्या कोकणातले आंबे नाहीत मित्रांनो. कोकणामध्ये आपलं सगळं आटपतंच मे महिन्यामध्ये जूनमध्ये. हे बाहेरून येतात आंबे कर्नाटक त्या साईडून येतात मार्केटमध्ये. त्यांनी ते बोलले आता ते झालेत लवकर मुंबईला जाणार आहेत परवाला म्हणून महासंवाद ते बोलले जा छोट्याला आंबे घेऊन जा. हाय नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश माटे आणि आज आता आपण मक्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. एक भाजायला घेतलेला आणि एक सोललेला आहे. नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश माटे. मित्रांनो आम्ही मस्त आहे की मक्के हे केलेले आहेत आणि आणलेले आहेत. आता भाजतोय चुलीवर. हाय मित्रांनो अन्वेष खाणार आहे मक्के. आपण मी कुठं हा बघ तुला मी दाखवतो बघ बघ अन्वेष. हा काय हाय काय हाय काय हा तुला बघायचं आहे. आणि अन्वेष खेळतोय. अरे
घाला माझ्याकडे काहीच नाहीये. ओम स्वामी समर्थ जय. पप्पा तुम्ही असं उभं राहिलं होतं ना नीट. थांब का ग हे दोघं जण मक्का खात आहेत. कसा आहे? मस्त. छान आहे. इकडे एक आणि हे बघा एक टिक 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 टिक. आणि हा जरासा बरोबर नाही अर्धाच आहे ना. आपण खाणार. आणि आमच्या बाप्पाची पूजा झाली. कुठे का आतमध्ये आपण बघतो काय किती रुपयाला आहे तो रमेश? खाणार आहे की ठेव? नाही. माऊ होय काय रे तुला पाहिजे? मित्रांनो हा जो टेक घ्यायचा राहिला होता व्हिडिओचा, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, आडस कोकणकर. तोपर्यंत टाटा.